बताते हैं कि जब वो 2014 में 10वीं कक्षा में थे, उनकी माताजी का निधन हो गया। वो कहते हैं निधन के बाद उनको किसी भी काम में मन नहीं लगता था, वो बुरी संगत में पड़ गया, दोस्तों के साथ शराब पीने लगा, उस शराब की वजह से उसके पूरे बॉडी में फंगल इन्फेक्शन हो गया। वो कहते हैं जिन लोगों के साथ वो घूमता था वो लोगों ने उसके धोखा दिया, उसे बहुत सारी ऐसी चीज़ों में फंसाया गया जिसमें उसका कोई हाथ नहीं था। वो कहता है कि इन सारी चीज़ों के बीच में वो पूरी तरीके से डिप्रेशन में था, उसे ऐसा लगता था कि उसके जीवन का कोई लक्ष्य नहीं है। वो कहते हैं उनकी माताजी के जाने के बाद उनके पिताजी थे, पर उनके पिताजी ने भी उनको पूरी तरीके से दुर्लक्ष्य कर दिया था। वो एक अनाथ की तरह एक जीवन जी रहा था और सड़कों पर भटक रहा था। पर वो कहते हैं कि 2014 के बाद जो ये समय था 2025 तक का 9 साल वो एक अंधकार में था, उसे कुछ नहीं समझ था। वो कहते हैं कि अचानक से उनकी एक दूर की बहन ने उन्हें हमारे चर्च के बारे बताया। वो 4 महीने पहले सितंबर की महीना में यहाँ पर आए और जब वो यहाँ खड़े होकर प्रार्थना कर रहा था तो उसे एक आवाज़ आपके द्वारा सुनाई दी कि मैं ही तेरा पिता और मैं ही तेरी माता हूँ। और वो कहता है कि उस दिन से उसका जीवन पूरी तरीके से बदल गया। 4 महीने पहले जो 9 साल की वो अंधकार में था, वो 4 महीने पहले इस चर्च में आके उसने अपने जीवन का लक्ष्य पाया। वो कहता है कि इस 25 दिसंबर को उसे परमेश्वर ने 2 गाड़ी से आशीर्वाद किया, उसे अच्छी जॉब दी, उसे उसके परिवार से मिलाया, उसके जीवन पूरी तरीके से परमेश्वर ने बदल दिया। और वो कहता है कि अगर आज वो इस मंच पे खड़ा है तो सिर्फ प्रभु यीशु की कृपा से खड़ा है, नहीं तो वो कहता है कि आज मैं किसी कब्र में पड़ा होता था, पर परमेश्वर ने मुझे नया जीवन दान दिया है, जिसके लिए वो सारा गौरव परमेश्वर के नाम को देता है। खरं आहे हो सर, सगळं खरं आहे। हो म्हणजे काहीच नव्हतं तू एका काळी. मी पूर्ण दुःखी होतो आणि आज मी खुश आहे. गॉड ब्लेस यू बेटा. आमेन। 1997 साली दोघांचं लग्न झालं, लग्नानंतर त्यांना 2 लेकरं झाली। त्याच्यानंतर ते सांगतात विवाहामध्ये भांडणं कंटिन्यूस चालू होती, अशांती होती, दोघांमध्ये प्रेम राहिलं नव्हतं आणि त्याच्यामुळे सतत ते भांडत असायचे, घरामध्ये नुसती भांडी फुटत होती। आणि 22 सप्टेंबर 2006ला या सिस्टरने टोकाचा निर्णय घेतला, त्यांनी स्वतःला पेटवून टाकलं आणि 80% त्या भाजल्या होत्या। आणि त्या सांगतात अशा परिस्थितीमध्ये ब्रदर त्यांना सगळ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते, प्रायव्हेट हॉस्पिटल गेले, गव्हर्नमेंट हॉस्पिटल गेले, लाखांमध्ये पैसा पाण्यासारखा वाहिला, पण काही फरक पडत नव्हता, त्या बेड रिडन होत्या। शेवटी डॉक्टरांनी त्यांची गॅरंटी दिली नाही, हे ब्रदर जे आहेत त्यांना घरी घेऊन आले आणि त्याच्यानंतर ते सांगतात की त्या बेड रिडनच होत्या, त्यांची आई त्यांना सांभाळत होती। अशा परिस्थितीमध्ये हे ब्रदर सांगतात त्यांनी सगळं केलं, म्हणजे या जगामधल्या जगाच्या पलीकडचं जेवढं करता आलं त्यांना केलं। आणि त्याच्यानंतर ते सांगतात एका ब्रदरने त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली आणि ते म्हणले की मला सगळं तर मी केलेलं आहे, आता प्रभू येशूकडे प्रार्थना करून पण मी बघतो। आणि ते प्रभू येशूला शोधायला लागले, प्रार्थना करू लागले, त्यांच्या परिस्थितीमध्ये हळूहळू बदलाव येऊ लागला। 9 महिने त्या बेड रिडन होत्या आणि ते सांगतात की आम्हाला प्रभू येशूची गोडी लागली आणि ते म्हणतात की आम्ही प्रेयर टॉवरमध्ये इकडे तिकडे फोन करत असायचो, पण एक जागा आम्ही शोधत होतो जिथं आम्हाला येऊन ते समाधान मिळेल। आणि असेच एके दिवशी ते बेडवरती बसले होते आणि यूट्यूब पाहत होते आणि यूट्यूबवरती त्यांना दिसली आपली सॅटर्डे ब्लेसिंग मीटिंग आणि त्यांनी ॲड्रेस बघितला, त्यांना कळलं हे पुण्याचं आहे, ते राहतात मुंबई ठाण्यामध्ये आणि ते म्हणाले हे जवळ आहे आणि मुंबईवरून दर शनिवारी रविवारी आपल्या बायकोसाठी प्रार्थना करण्यासाठी आपल्या चर्चमध्ये देवाच्या मंदिरामध्ये येऊ लागले। आणि ते सांगतात ती बेड रिडन होती, तिच्यामध्ये सुधारणा होऊ लागली आणि त्याच्यानंतर त्या सांगतात एके दिवशी त्या झोपलेल्या होत्या आणि त्यांच्या पायावरती खास सुटली। तर आपण एक फोटो पाहूया स्क्रीनवरती, हे त्यांचं जळल्यानंतरचं आहे, ही जखम त्यांच्या पायावरती होती, त्या झोपल्या होत्या, त्यांनी थोडंसं स्क्रॅच केलं आणि त्याच्यानंतर ही जखम ओपन झाली आणि ती जखम किती औषधं केले बिशपजी अजिबात भरत नव्हती, पण ब्रदर नित्य नियमाने चर्चमध्ये येऊन प्रार्थना करतच राहिले। ह्यांनी देखील यूट्यूबवरती सगळ्या सभा पाहिल्या। आज त्या सांगतात 9 महिने मी झोपलेली होते, प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या पायावरती आज मला उभं केलेलं आहे, आमचा संसार एकदम व्यवस्थित चालू आहे। जेवढं सांगेल तेवढं कमी आहे माझ्याबद्दल आणि माझ्या परिवाराबद्दल। मला दुसरा जन्मच दिला ना, मला तो माझ्या पायावर उभं केला। आज मी सर्व कामे मी स्वतः करते, देवाला धन्यवाद। मी धावपळी करू शकते, रेल्वेने प्रवास करून इथपर्यंत येऊ शकते, परत घरी जाऊ शकते। खूप खूप मोठं माझ्यासाठी तो खूपच परमेश्वर, म्हणजे सांगूच शकत नाही मी काय म्हणून माझ्यासाठी। हालेलुया, आमेन, आमेन। God bless you. Thank you, Father, for healing her, oh Master. The devil had almost killed her, but you gave her life, oh Father. Thank you, Jesus, for the healing. Bless them both, oh Father.
Jesus' name. एक स्कूलमध्ये त्यांचं एक कॅन्टीन आहे. 2024 मध्ये त्यांना एवढं नुकसान झालं की ते डिप्रेशनमध्ये गेले, एकदम नैराश्यामध्ये गेले की आता कसं करायचं यातनं. एवढं कर्ज झालं, ज्या ज्या लोकांकडनं पैसे घेतले होते आता त्यांना कसे द्यायचे त्यांना कळत नव्हतं. पण त्यांनी एक गोष्ट चांगली केली. शनिवारी त्यांनी यायला चालू केलं. शनिवारी आले, बसले, वचन ऐकलं आणि शेवटी प्रार्थना करून घेतली. प्रार्थना करून 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 परमेश्वरानं चमत्कार करायला यांच्या जीवनामध्ये सुरुवात केली. 2025 मध्ये ते असं सांगतात की जेवढं 2024 मध्ये त्यांना नुकसान झालं होतं त्याच्यापेक्षा डबल त्यांना 2025 मध्ये प्रॉफिट झाला. आणि परमेश्वरानं त्यांना त्या सर्व कर्जातून बाहेर काढलं. आणि हे सगळं काही प्रभू येशू ख्रिस्तानी केलेले आहे. म्हणून ते इथं साक्ष देण्यासाठी खास आलेले आहेत. Hallelujah. Praise God. Amen. God is so Amen. good. So happy. Father, I thank you and praise you for Yes, all the blessings that you have bestowed upon him. Yes, Jesus. You are a Yes. God who raises up testimonies in our lives. Amen. And you have raised a testimony in his life even in the fag end Yes, of yes, this year. Yes. So we glorify your name. Yes, Lord. In Jesus' name I pray. Amen.